मित्रांनो, बिग बॉस हा असा एक रियालिटी शो आहे की या शोमध्ये येऊन अगदी रथी महारथी सुद्धा ढेर झालेले आहेत. या शोमध्ये येऊन अगदी झिरो झालेले आहेत किंवा झिरोचे हिरोसुद्धा झालेले आहेत. जो इथे कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करतो तो अगदी टॉपला सुद्धा गेलेला आहे किंवा अगदी बॅकफुटला सुद्धा गेलेला आहे. कारण या शोमध्ये जसं दिसतं तसंच असतं. तर बिग बॉस सीझन 1 आणि 2 मराठीमधील मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपल याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी नमस्कार, मी राजेंद्र भुसारा. तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा. मनोरंजन क्षेत्रातील आणि बिग बॉसच्या संदर्भातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर असलेल्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. त्याचबरोबर आपला व्लॉगिंग चॅनलसुद्धा आहे, राजेंद्र भुसारा व्लॉग या नावाने आपला हा चॅनल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी ती लिंकसुद्धा देतो. त्या लिंकलासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण ट्रॅव्हलिंग आणि गडकिल्ले संदर्भातील व्हिडिओ या आपल्या व्लॉगिंग चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, येत्या 19 सप्टेंबरपासून कलर्स वाहिनीवरती बिग बॉस मराठी सीझन 3 येते. तत्पूर्वी आपण बिग बॉस मराठीची थोडीशी पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न करू. बिग बॉस हिंदीचे सीझन यशस्वीरित्या पार झाले होते, तर मेकर्सना मराठी सीझन आणायचं होतं. इकडे साऊथला 1 ते 2 सीझन बिग बॉसचे झाले होते, तर मेकर्स मराठीमध्ये आणण्याचा विचार करत होते. परंतु बिग बॉसमध्ये त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अश्लीलता, शिव्याशाप दिले जायचे. तर आपण जर मराठीमध्ये आणले तर मराठी जनता हे एक्सेप्ट करणार नाही. कारण मराठी जनता ही संस्कृतीप्रिय आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचा वाद सहन होत नाही असं त्या काळात मानलं जायचं. त्यामुळे मराठी जनता हे सगळे एक्सेप्ट करेल की नाही. तर हे जे शिवधनुष्य आहे ते शिवधनुष्य हे कलर्स मराठीने आपल्या खांद्यावर घेतलं आणि ते यशस्वीरित्या पेलताना दिसतात. आणि मराठी बिग बॉस सीझन 1 आणि सीझन 2 हे खूप पॉप्युलर झाले होते. अगदी सीझन 2च्या मानाने एक खूप पॉप्युलरसुद्धा झालेलं होतं. आणि गेल्या वर्षी कोरोनामुळे हे सीझन आलं नाही आणि यावर्षी आपण 19 सप्टेंबरपासून सीझन 3 बघणार आहोत. तर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 1 आणि 2 मधील मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपलची आपण यादी तयार केलेली आहे. या यादीमध्ये आपण टॉप 10 जणांची नावं निवडलेली आहेत. त्यामधील पहिलं नाव आहे ते म्हणजे उषा नाडकर्णी, म्हणजेच आपली सगळ्यांची आऊ. उषा नाडकर्णी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आणि टी व्हीवरील सगळ्यात मोठं नाव म्हणून गणलं गेलं. अगदी टी व्हीवरती तुम्ही खडूस सासू म्हणून तिला ओळखलं होतं, परंतु घरामध्ये आल्यानंतर त्यांची जी इमेज होती टी व्हीवरची ती पूर्णपणे वेगळी आपल्याला इथे बघायला मिळाली होती. अगदी ज्येष्ठ व्यक्ती म्हणून ती घरामध्ये वावरत होती. आऊ येणार यातच कॉन्ट्रोवर्सी बिग बॉसमध्ये निर्माण झाली होती, परंतु घरात आल्यानंतर रेशम टिप्पणीस आणि आऊमध्ये मोठ्या प्रमाणात तुतुंबामा बघायला मिळालं होतं. त्यातच आऊ पहिल्यांदाच आपल्याला घरामध्ये रडताना बघायला मिळाली. त्यामध्ये आऊसोबत अनिल थत्ते यांची मस्करीसुद्धा बघायला मिळालेली होती. म्हणून आपण कॉन्ट्रोवर्सी पीपलमधील 10व्या क्रमांकावर दिले ते म्हणजे आऊ, म्हणजेच उषा नाडकर्णी यांना. मित्रांनो, बिग बॉस मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपलमध्ये आपण 9व्या क्रमांकावर ठेवलंय ते म्हणजे बिग बॉस सीझन 1 मधील ॲज अ वाईल्ड कार्ड एंट्री करणारे नंदकिशोर चौगुले यांना. कारण नंदकिशोर चौगुले हे घरामध्ये एंट्री करताच त्यांनी आऊला टार्गेट करायला सुरुवात केली. कारण जो कोणी आऊला टार्गेट करत होतं तो अगदी महेश मांजरेकरांना टार्गेट करत होतं अशी त्यावेळीची धारणा होती. तर चौगुले यांनी पहिल्यांदा आऊला टार्गेट केलं. त्याचबरोबर आऊसोबत त्यांनी मेघाधाडीच्या टीममध्ये असतील, पुष्कर असतील, शर्मिष्ठा असेल किंवा सई असेल यांना मोठ्या प्रमाणात टार्गेट करायला सुरुवात केली होती. यातच उषांचा जेव्हा टास्क आला होता त्यावेळी आऊला नंदकिशोर चौगुले हे खूप बोललेसुद्धा होते. यामध्ये पुष्करनी उडी घेतली तर पुष्करला नंदकिशोर चौगुले यांनी खूप शिव्यासुद्धा घातल्या होत्या. परंतु हद ज्यावेळी नंदकिशोर चौगुले यांना हुकुमशहा जो टास्क दिला जातो त्या टास्कमध्ये ते शर्मिष्ठाला खूप टॉर्चर करतात. यामुळे मांजरेकर सर या हुकुमशहाची खूप शाळासुद्धा घेतात आणि नंदकिशोर चौगुले यांची घरामध्ये आणि बाहेरसुद्धा या हुकुमशहामुळे मोठ्या प्रमाणात इमेज खराब झाली होती. तर आपण 9व्या क्रमांकावर ठेवतो ते म्हणजे हुकुमशहाला, म्हणजे नंदकिशोर चौगुले यांना. तर पुढचं मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपलमधील आपण 8व्या क्रमांकावर ठेवतो ते म्हणजे बिग बॉस सीझन 1 मधील सुशांत सेलार यांना.
सुशांत शेलार हे मेघा धाडेचे चांगले मित्र होते, तरी पण अगदी डे वन पासून मेघा धाडेंवरती हे खूप राग करत असलेले आपल्याला बघायला मिळाले. त्याचबरोबर मेघा धाडे बरोबरच ते सईला आणि पुष्करला खूप शिव्यासुद्धा घालत होते. अगदी जेव्हा तुम्ही जो फ्रेमचा टास्क होता त्या फ्रेमच्या टास्कमध्ये अगदी खुलेआम शिव्या आपल्याला सुशांत शेलार हे सईला देताना दिसत होते. तर इथे सांगितलं जात होतं की सुशांत शेलार हे महाराष्ट्रातील एका पॉलिटिकल पार्टीकडनं बिलॉंग करतात, त्यामुळे कदाचित अशा प्रकारचे शिव्या देतात. म्हणून त्यावेळी सुशांत शेलार खूप गाजलेसुद्धा होते. परंतु सुशांत शेलारना ॲसिडिटीचा त्रास झाल्याकारणाने ते घराच्या बाहेर पडले होते. पण त्यावेळी अशा अफवा उडल्या होत्या की सुशांत शेलार यांची इमेज खराब होते किंवा ते ज्या संबंधित पार्टी बरोबर काम करतात त्या पार्टीची इमेज खराब होते, यामुळे सुशांत शेलार यांना घराच्या बाहेर काढलं गेलं असं सांगितलं गेलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली होती. त्याचबरोबर जेव्हा राजेश श्रृंगारपुरे यांना घरातनं बाहेर काढलं होतं त्यावेळी राजेश श्रृंगारपुरेचा जो गट होता तो गट किंवा जो ग्रुप होता त्या ग्रुपला चालवण्याचं काम या सुशांत शेलारने केलं होतं. त्यामुळे मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपल म्हणून आपण 8व्या क्रमांकाचा नंबर देतोय तो म्हणजे सुशांत शेलार याला. तर मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपलमध्ये आपण 7व्या क्रमांकाचं नाव देतोय तो म्हणजे आस्ताद काळे. आस्ताद काळेला मी अगदी त्या सीझनपासून म्हणजे बिग बॉस सीझन 1 पासून मी त्याला वस्ताद काळे असंच नाव दिलेलं आहे. कारण अगदी वस्तादसारखा तो या घरामध्ये वागत होता. अगदी मांजरेकर सरांनी त्याला डबल ढोलकी हा सुद्धा टॅग दिला होता. खरं तर आस्ताद काळे हा मेघाच्या टीममध्ये खेळत होता, परंतु तो मेघाच्या टीममधून कधीच खेळला नाही. मेघाच्या टीमला तो सतत विरोध करताना दिसायचा. अगदी राजेश श्रृंगारपुरे बरोबरच तो खेळताना दिसायचा. अगदी जेव्हा खुर्ची सम्राट जो टास्क होता त्या टास्कमध्ये हा आस्ताद स्वतः मेघा ॲज अ कॅप्टन म्हणून जेव्हा अंगावरती सगळं जे वाईट घाण जी टाकून घेते, कारण मेघाने आधी कुठल्या तरी एका स्पर्धकावरती सगळी घाण टाकली होती, त्याचं प्रायचित्त म्हणून मेघा स्वतः आपल्या अंगावरती घाण जी टाकून घेते. त्यानंतर आस्ताद आल्यानंतर तिला खूप ओरडताना दिसतो. त्याचबरोबर प्रत्येक वेळी घरामध्ये हा कोणाला माहिती सांगत असायचा किंवा तो टॉंग करण्याचा प्रयत्न करत असायचा किंवा तुम्ही कसे वाईट आणि मी कसा चांगला हे प्रत्येक वेळी तो सांगण्याचा प्रयत्न करत होता. कॉन्ट्रोवर्सी इथे क्रिएट झाली जेव्हा स्मिता नॉमिनेशनपासनं सेफ होण्यासाठी आस्तादला केस काढायला सांगते, त्यावेळी आस्ताद पूर्णपणे टक्कल करून घेतो. त्यावेळी आस्तादने कॉन्ट्रोवर्सी क्रिएट केलेली होती. त्याचबरोबर मांजरेकर सर याला प्रत्येक वेळी डबल ढोलकी म्हणून संबोधायचे. तर आपण मोस्ट पीपलच्या यादीमध्ये आपण त्याला 7वा क्रमांक देतोय. तर मित्रांनो, मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपलमध्ये आपण 6वा क्रमांक देतोय ते म्हणजे बिग बॉस सीझन 1 मधील मोस्ट पॉप्युलर कंटेस्टंट ती म्हणजे रेशम टिपणीस. रेशम टिपणीस आणि राजेश श्रृंगारपुरे यांच्या प्रेमामुळे घरामध्ये एक वेगळं वळण लागलं होतं. त्याचबरोबर आऊसोबत सतत भांडण केल्यामुळे रेशम टिपणीस ही खूप फेमस झाली होती. अगदी प्रत्येक वेळी महेश मांजरेकर सर आल्यानंतर रेशम टिपणीसला ओरडायचे. त्याचबरोबर मेघा धाडेबरोबर सुद्धा भांडण करताना रेशम टिपणीस दिसलेली होती. परंतु राजेश श्रृंगारपुरे याच्याबरोबर झालेलं प्रेम प्रकरणामुळे रेशम टिपणीस ही खूप नावाजलेली होती. त्यामुळे आपण या मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपलमध्ये तिला आपण 6वा क्रमांक देतोय. तर या मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपलमध्ये आपण 5वा क्रमांक देतोय ते म्हणजे अनिल थत्ते. अनिल थत्ते बिग बॉसमध्ये येणार आणि कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करणार हे मात्र समीकरण होते. अनिल थत्ते यांची जी हेअरस्टाईल होती, कपडे घालण्याची जी पद्धत होती ती खूप वेगळी होती. त्याचबरोबर ते प्रत्येक वेळी कॅमेऱ्यात येऊन बोलणं हे खूप वेगळं वाटायचं आणि आऊबरोबर त्यांची सतत तुतुममे होताना दिसायची. त्यामुळे घरातले सुद्धा या अनिल थत्तेपासून सगळ्यांनी फारकत घेतलेली होती. त्यामुळे अनिल थत्ते खूप नाराज झालेले होते आणि अगदी कॅमेरा समोर ते येऊन रडलेले सुद्धा होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झालेली होती आणि आऊ आणि अनिल थत्ते यांच्या भांडणामुळे आऊ अगदी मी तुम्हाला चपलीने मारेन इथपर्यंत सुद्धा बोललेले होते. तर अगदी युनिक अशी स्टाईल असलेले अनिल थत्ते हे आपल्या मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपलमध्ये 5व्या क्रमांकावर येतात.
मित्रांनो, मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपलमध्ये आपण चौथा क्रमांक देतोय ते म्हणजे बिग बॉस सीझन 2 मधील स्पर्धक, ती म्हणजे शिवानी सुर्वे. शिवानी सुर्वे हिला घरातलं सायको पेशंट असंही म्हटलं जायचं. अगदी घरात आल्यापासून ते घरातनं बाहेर पडण्यापर्यंत प्रत्येक दिवशी शिवानी सुर्वे हे मला घरातनं बाहेर काढा, बिग बॉस मला इथे खूप त्रास होतो, मला आत्ताच घरातनं बाहेर काढा, असं प्रत्येक वेळी सांगत असायची. त्याचबरोबर जर तुम्ही मला घरातनं बाहेर काढलं नाही तर मी तुमच्यावर लीगल ॲक्शन घेईन, असं सुद्धा बिग बॉसला ती खुलेआम सांगायची. यानंतर मांजरेकर सरांनी सुद्धा तिची खूप शाळा घेतलेली आहे आणि ती बिग बॉस आणि घरातल्या लोकांना अशा प्रकारे सांगायची की जर मला घरातनं बाहेर काढलं नाही तर बिग बॉसमध्ये काय काय होतं हे सगळं मी जनतेला सांगेन. तर मांजरेकर सर सुद्धा म्हणाले होते की तुला जे सांगायचं ते सांग, अगदी माझ्यासमोर सुद्धा सांग, असं म्हणून खूप कॉन्ट्रोवर्सी या शिवानी सुर्वे यांनी निर्माण केली होती. त्याचबरोबर बिचुकले आणि शिवानी सुर्वे यांचं प्रेम प्रकरण सुद्धा गाजलं होतं. परंतु हे जे प्रेम प्रकरण आहे फक्त बिचुकले यांच्याकडूनच होतं. तर मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपलमध्ये आपली चौथी क्रमांकाची स्पर्धक आहे ती म्हणजे शिवानी सुर्वे. तर मित्रांनो, बिग बॉस मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपलमध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावर ठेवलेलं आहे ते म्हणजे सेलिब्रिटी शेफ असलेले आणि सीझन 2चे स्पर्धक ते म्हणजे पराग काणेरे यांना. पराग काणेरे ही अशी एक व्यक्ती होती घरामधील की डे 1 पासून स्ट्रॅटेजी किंवा प्लॅनिंग हे करताना दिसलेले होते. त्याचबरोबर नेहाबरोबर यांचं किचनमध्ये किंवा जेवण करताना मोठ्या प्रमाणात राडा आपल्याला प्रत्येक वेळी बघायला मिळाला. कारण नेहालाही वाटायचं की मी स्वतः जेवण करेन आणि पराग काणेरे हे ॲज अ शेफ म्हणून जेवण करताना दिसतात. तर यांच्या भांडणामुळे आपल्याला किंवा संपूर्ण महाराष्ट्राला दडपे पोहे काय असतात ही संकल्पना तेव्हा क्लिअर झालेली होती. पराग काणेरे यांचे रुपाली भोसलेबरोबरचे जे संबंध किंवा प्रेम प्रकरण आपल्याला बिग बॉसमध्ये बघायला मिळालं होतं. त्याचप्रमाणे प्लॅटिंग करणारा माणूस अशी ओळख असणाऱ्या पराग काणेरे याने टास्क दरम्यान पिठाच्या कणकेचे गोळे बाथरूममध्ये ठेवलेले होते. त्यामुळे महेश मांजरेकरांकडनं मोठ्या प्रमाणावर बडबड त्याला ऐकायला लागली होती. आणि जो खुर्ची सम्राट टास्क होता या टास्कमध्ये नेहाच्या कानशिळात सुद्धा या पराग काणेरेने लावली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घरामध्ये बवाल झाला होता. अगदी विना असतील किंवा जे कोणी स्पर्धक होते ते सगळे स्पर्धकांनी पराग काणेरे यांना घरातनं बाहेर काढा. त्याचबरोबर जी महाराष्ट्राची जी जनता होती किंवा जे मराठी बिग बॉस बघणारे प्रेक्षक होते त्यांनीसुद्धा पराग काणेरे यांना बाहेर काढा असं सांगितलं होतं. तर बिग बॉसने लगेच ॲक्शन घेऊन पराग काणेरे यांना घराच्या बाहेर काढलं होतं. अगदी महेश मांजरेकरांनी विकेंडच्या वारमध्ये सुद्धा त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवलेलं होतं. तर मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपल म्हणून आपण पराग काणेरे यांना तिसरा क्रमांक देतोय. तर मित्रांनो, मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपल म्हणून दुसरा क्रमांक आपण देतोय ते म्हणजे पहिल्या सीझनमधील सगळ्यात पॉप्युलर असलेले राजेश श्रृंगारपुरे यांना. राजेश श्रृंगारपुरे हे रेशम टिपणीस यांच्या प्रेम प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात घरामध्ये गाजले होते. यामुळे त्यांना दंड स्वरूप म्हणून घराच्या बाहेर सुद्धा काढलेलं होतं. परंतु राजेश श्रृंगारपुरे हे जेव्हा पुन्हा घरामध्ये एंटर करतात त्यावेळी रेशम बरोबर असलेले प्रेम ते खुल्ला व्यक्त करताना दिसतात. अगदी घरामध्ये प्रत्येक ठिकाणी ते आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतात आणि रिएंट्री केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांचं प्रेम उफाळून येतं आणि राजेश श्रृंगारपुरे अगदी कॅमेऱ्यावर सांगतात की मी कोणालाही घाबरत नाही. आणि घरातूनच त्यांनी आपल्या बायकोला सुद्धा निरोप दिला होता की मी रेशम टिपणीसवर खूप प्रेम करतो, तू मला समजून घेशील. आणि त्यानंतर अगदी ते घरामध्ये एकच बेड शेअर करताना सुद्धा दिसतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बिग बॉसच्या घरामध्ये कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झालेली होती. आणि हे अश्लील प्रकार बंद करा आणि त्याचबरोबर हा जो अश्लील बिग बॉस आहे हा सुद्धा बंद करा. त्यामुळे राजेश श्रृंगारमुळे मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रोवर्सी निर्माण झालेली होती. हे सगळं आहेच. त्याचबरोबर राजेश श्रृंगारपुरे हे प्रत्येक वेळी मी कोयता काढीन, मी दांडू काढीन, मी असं करेन तसं करेन, म्हणजे मी प्रत्येक वेळी राडा करीन असं सांगताना राजेश श्रृंगारपुरे दिसतात. त्यामुळे आपण मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपल म्हणून दुसरा क्रमांक राजेश श्रृंगारपुरे यांना देतोय.
तर मित्रांनो, बिग बॉस मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपलमध्ये आपण पहिल्या क्रमांकाचा नंबर दिलाय, तो म्हणजे सगळ्यात कॉन्ट्रोवर्सी ज्यांनी क्रिएट केली ते म्हणजे अभिजित बिचुकले. अभिजित बिचुकले हे सीझन 2 मधील सगळ्यात आणि सगळ्यात जास्त मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपल म्हणून अभिजित बिचुकले यांचं नाव येतं. अगदी पहिल्या सीझनमध्ये जेवढी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट केली नव्हती तेवढी कॉन्ट्रोवर्सी अभिजित बिचुकले यांनी अख्ख्या एका सीझनमध्ये कॉन्ट्रोवर्सी क्रिएट केलेली होती. अभिजित बिचुकले आणि बिग बॉसचं घरातील वाद हे जणू समीकरण झालेलं होतं. अगदी घरातल्या प्रत्येक स्पर्धकाबरोबर त्याने भांडण केलेलं होतं. परंतु रुपाली भोसलेबरोबर जे भांडण झालं होतं, अगदी नंबरिंगचा टास्क होता, यामध्ये ते 4 नंबरला होते. परंतु रुपाली भोसले सांगते की मी त्या बिचुकलेच्या जागेवर 4 नंबरला असायला हवं होतं. त्यावेळी रुपाली भोसले ही अभिजित बिचुकले यांना शपथ घ्यायला सांगते. अगदी तू मुलीची शपथ घेऊन सांग. तर बिचुकले खूप गरम होतात आणि रुपाली भोसलेला ते भरपूर शिव्यासुद्धा देतात आणि बिग बॉसला सांगतात की मला आत्ताच्या आत्ता घरातनं बाहेर काढा, नाहीतर मी खूप वाईट करेन. आणि पूर्ण सीझनभर ते प्रत्येक सदस्याला अगदी आईमाईवरनं शिव्या देताना दिसलेले आहेत. बिचुकले हे घरामध्ये तर राडा करतच होते. त्याचबरोबर त्यांची जी बिंग्लिश होती ती सुद्धा खूप युनिक होती. इंग्लिशचे शब्द घेऊन खूप मीम्स त्या काळामध्ये व्हायरलसुद्धा झालेले होते. तर असे कॉन्ट्रोवर्सी पीपल ते म्हणजे बिचुकले. परंतु बिचुकले यांना एका मध्यरात्री सेटवरनं साताराच्या पोलिसांनी उचललेलं होतं. ते कारण वेगळं होतं. खाजगी त्यांचा चेक बँकेतनं बाउन्स झाला होता, त्यामुळे बिचुकले यांना रात्रीच्या रात्री साताराचे पोलीस घेऊन गेलेले होते. परंतु बिग बॉसने बिचुकले यांना घरातनं बाहेर काढलेलं होतं अशी अफवा मोठ्या प्रमाणात पसरलेली होती आणि ते सगळं मीडियामध्ये दाखवलेलं होतं. कवी म्हणायचे नाही ते असे बिचुकलेंची ओळख होती. अगदी राष्ट्रपती पदासाठी सुद्धा बिचुकलेने फॉर्म भरला होता. अगदी आमदार असेल, खासदार असेल, नगरसेवक असतील, ग्रामपंचायत सदस्य असेल, अशा सगळ्या निवडणुकासाठी ते उभे राहिलेले होते. असं युनिक पर्सनॅलिटी असलेले हे बिचुकले. बॉस सीझन 2 मधील हे मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपल ते म्हणजे बिचुकले. परंतु 1 आणि 2चा विचार करता सुद्धा बिचुकलेच हे मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपल असं म्हणून सांगता येईल. तर हे आम्ही ठरवलेले टॉप 10 मोस्ट कॉन्ट्रोवर्सी पीपल आहे. तर तुम्ही कुठल्या स्पर्धकाला 1 ते 5 मध्ये ठेवता किंवा 1 ते 3 मध्ये किंवा 1 ते 10 मध्ये ठेवता हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तत्पूर्वी तुमची रजा घेतो. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट.